UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. शिवद्रोही सरकारला गेट आउट ऑफ इंडिया म्हणा. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर मोदींनी मगरुरीनं माफी मागितली तेव्हा एक हाफ उपमुख्यमंत्री हसत होते. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. ठाकरेंना 2 वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या जनतेनं गेट आउट केलं. दंगली व्हाव्यात असा महाविकास आघाडीचा लोकसभेपूर्वीही प्रयत्न. येत्या काळात महाविकास आघाडीला जनता नक्की जोडे मारेल. मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार. कोविडमध्ये घरी बसलेले आता चालू लागलेत. मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला तर निवडणुकीत जनता त्यांना रस्त्यावर आणणार. शिंदेंचा निशाणा. मालवणमधील कोसळलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमुना. हा संपूर्ण देशातील शिवप्रेमींचा अपमान. शरद पवारांचा हल्लाबोल. शिवरायांबद्दल नेहरूंनी केलेल्या लिखाणावर ठाकरे काँग्रेसला माफी मागायला लावणार का? महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना सवाल. आपल्या लिखाणावर नेहरूंनी काय पत्र लिहिलं होतं ते इतिहास माहीत नसलेल्या फडणवीसांना पाठवणार. पटोलेंचं फडणवीसांना उत्तर. इतिहास काढल्यास भाजपचीच कोंडी होण्याचा पलटवार. फडणवीस महाराष्ट्राचे खलनायक. सर्वांचे सूत्रधार फडणवीसच. उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली नाही. संजय राऊतांचा निशाणा. विकास कामांऐवजी काही जण फक्त राजकारण करतात. महाविकास आघाडीच्या आंदोलनावरून अजित पवारांचा निशाणा. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं सरकार विरोधात राज्यभर जोडे मारो आंदोलन. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपचंही आंदोलनानंच उत्तर. राज्यातील विविध भागात सकाळपासूनच भाजपचं आंदोलन. आमच्या आंदोलनाला राजकारण म्हणणाऱ्या भाजपचं आंदोलन म्हणजे गजकर्ण. भाजपच्या आंदोलनावर उद्धव ठाकरेंची टीका. सत्ताधारी आंदोलन करतात हे हास्यास्पद. भाजपच्या खेटर मारो आंदोलनावर सुप्रिया सुळेंची टीका. तर आंदोलन करताना भाजपला लाज वाटली पाहिजे. अनिल देशमुखांचा हल्लाबोल. स्वतःला जोडे मारून घ्या हे तुमच्या पापाचं फळ आहे. महाविकास आघाडीचे लोक नाटकी असून स्वतःचं दुकान चालवण्यासाठी महापुरुषांनाही वेठीस धरतात. संजय शिरसाठांचा निशाणा. खोकेवाल्या सरकारकडून महाराजांचा अपमान. खोकेवाल्यांचं सरकार पुन्हा येऊ देणार नाही. त्यांना घरचा रस्ता दाखवणार. नाना पटोलेंची टीका. वातावरण खराब करून दंगली घडवण्याचं काम महाविकास आघाडीकडून सुरू आहे. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. शिवरायांचा पुतळा घाई गडबडीत बसवला. पुतळ्याची काळजी घेतली नाही. खासदार शाहू छत्रपती महाराजांचा दावा. शरद पवार मोर्चात अनवाणी सहभागी. हुतात्मा चौकात अभिवादन करताना पवारांच्या दोन्ही पायाला पट्टी. पवारांचा जोडे मारो आंदोलनातला व्हिडिओ व्हायरल. शिवरायांच्या पुतळ्यात फायबरची भेसळ होती अशी स्थानिकांना शंका. राजकोट किल्ल्यावरील पाहणीनंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. तर सरकारने याबाबत तपास करावा. जरांगेंची मागणी. रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता. भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेबाबतच्या तक्रारीची दखल न घेतल्यास तुतारी हातात घेऊ. रामराजे नाईक निंबाळकर यांचा इशारा. समरजित घाटगेंसोबत भाजपचे नगरसेवक पवार गटात जाणार. कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पक्ष सोडणार. 3 सप्टेंबरला कागलमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. 10 सप्टेंबरपर्यंत जागा वाटप पूर्ण होईल. जो जिंकेल त्याला ती जागा देण्याचा निर्णय. मित्रपक्षांनाही जागा देण्याबाबत कालच्या बैठकीत चर्चा. बावनकुळेंची माहिती. राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा उद्या बारामतीत दाखल होणार. अजितदादांच्या सभेच्या ठिकाणची पार्थ पवारांकडून पाहणी. पदाधिकाऱ्यांना योग्य काम करण्याच्या पार्थ पवारांकडून सूचना. मराठवाड्याला मुसळधार पावसाचा तडाखा. नांदेड बीडसह परभणीच्या अनेक भागामध्ये पूर. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं तर पूस नदीच्या पुरातून एकाला वाचवण्यात यश. नांदेडमधील पैनगंगा नदीला पूर. किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधब्याचं रौद्र रूप समोर. पर्यटकांनी खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन.
सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 39 रुपयांची वाढ. 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 1644 रुपयांना मिळणार. UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.